नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इंजिनिअरिंग ॲडमिशनची धांदल सुरू झाली आहे. CAP राऊंड्स अगदी तोंडावर आले आहेत आणि तुमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न धुमाकूळ घालत असणार की कॉलेज निवडायचं तर कोणतं, सरकारी की प्रायव्हेट? हे म्हणजे असं धर्मसंकट आहे की एका बाजूला आईबाबा म्हणतात, अरे सरकारी कॉलेजला लागलं की आयुष्य सेट, तर दुसऱ्या बाजूला मित्र म्हणतो, अरे यार प्रायव्हेट कॉलेजमध्ये खरी लाईफ आहे. आणि आपण असतो मधल्यामध्ये अडकलेले. तर मित्रांनो, काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आपण सरकारी आणि प्रायव्हेट कॉलेज या दोन्ही बाजूंच्या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य निर्णय घेता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमीच धोकादायक असते. चला तर मग सुरू करूया. मुद्दा क्रमांक 1, सगळ्यात महत्त्वाचं, ब्रांच. मित्रांनो, एक गोष्ट डोक्यात पक्की करा. कॉलेज कोणतं आहे यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की तुम्हाला तिथे ब्रांच कोणती मिळतेय. विचार करा, तुम्हाला एखाद्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अशी ब्रांच मिळाली ज्यात तुम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाहीये, तर काय उपयोग? 4 वर्ष तुम्ही फक्त रडत खडत काढणार आणि मग म्हणणार, नाचता येईना अंगणवाकडे. याउलट जर तुम्हाला एका चांगल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुमच्या आवडीची म्हणजे कम्प्युटर, IT किंवा AI सारखे डिमांड असलेली ब्रांच मिळत असेल, तर तो एक जास्त चांगला पर्याय ठरू शकतो. कारण शेवटी तुमचं करिअर तुमच्या ब्रांचवर अवलंबून असणार आहे, फक्त कॉलेजच्या नावावर नाही. मुद्दा क्रमांक 2, फी आणि पैशांचा खेळ म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आता येऊया सगळ्यात व्यावहारिक मुद्द्यावर, पैसा. सरकारी कॉलेजची फी ही अगदी नाममात्र असते, म्हणजे वर्षाला 15-20 हजारांपासून ते जास्तीत जास्त 80-90 हजारांपर्यंत. तर दुसरीकडे प्रायव्हेट कॉलेजची फी लाखांच्या घरात असते. इथे अनेक जण फसतात. त्यांना वाटतं सरकारी कॉलेज स्वस्त म्हणजे बेस्ट. पण थांबा, इथेच खवी मेख आहे. तुम्हाला फक्त फी नाही तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर तुम्हाला किती परतावा मिळतोय हे बघायचं आहे. एखादं सरकारी कॉलेज ज्याची फी कमी आहे पण तिथून प्लेसमेंट 2-3 लाखांचं मिळत असेल आणि दुसरं प्रायव्हेट कॉलेज ज्याची फी जास्त आहे पण तिथून तुम्हाला 6-7 लाखांचं प्लेसमेंट मिळत असेल, तर तुम्हीच विचार करा, खरा फायदा कुठे आहे? मुद्दा क्रमांक 3, इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅकल्टी. हा पण एक महत्त्वाचा फरक आहे. सरकारी कॉलेजेसमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर थोडं जुनं असू शकतं, पण तिथली फॅकल्टी प्रचंड अनुभवी असते. त्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव असतो. याउलट नवीन प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला चकचकीत लॅब्स, स्मार्ट क्लासरूम्स आणि वायफाय कॅम्पस मिळेल. तिथली फॅकल्टी तरुण आणि इंडस्ट्रीच्या नवीन ट्रेंड्सबद्दल अपडेटेड असू शकते. त्यामुळे तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं, अनुभव की आधुनिक सुविधा, हे तुम्हाला ठरवावं लागेल. नुसता अभ्यास करून किताबी किडा नाही बनायचा आहे ना? मुद्दा क्रमांक 4, लोकेशन आणि युनिव्हर्सिटी, द गेम चेंजर. मित्रांनो, तुमचं कॉलेज कुठे आहे याने खूप फरक पडतो. जर तुमचं कॉलेज पुणे, मुंबई, नागपूरसारख्या मोठ्या शहरात किंवा इंडस्ट्रियल एरियाजवळ असेल, तर तुम्हाला कंपन्यांमध्ये इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्स करायच्या संधी जास्त मिळतात. कंपन्यांचे सेमिनार्स होतात, कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी मोठ्या कंपन्या येतात. आणि हो, कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी किंवा ऑटोनॉमस कॉलेज, या प्रत्येकाचा अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धत आणि इंडस्ट्रीमधली ओळख वेगवेगळी असते. त्यामुळे कॉलेज निवडताना ते कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं हे नक्की तपासा. आता सगळ्यात मोठा प्रश्न, हे सगळं बघायचं कसं? आता तुम्ही म्हणाल, अरे देवा, हे तर अजूनच कन्फ्युजन वाढलं. ब्रांच बघू की फी बघू की लोकेशन बघू, माझ्या पर्सेंटेजला नक्की कोणतं कॉलेज मिळेल? थांबा, टेन्शन घेऊ नका. तुमचं हेच टेन्शन कमी करण्यासाठी आणि हा सगळा गोंधळ दूर करण्यासाठी टेस्टवायझरने तुमच्यासाठी एक भारी सोय केली आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwizer.com या आमच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुमचा MST, CET किंवा JEEचा स्कोअर, तुम्हाला हवी असलेली ब्रांच, तुमचं लोकेशन आणि बजेट यासारखे काही सोपे डिटेल्स सबमिट करायचे आहेत. आणि बस, आमची एक्सपर्ट टीम तुमच्या माहितीचं विश्लेषण करून तुमच्यासाठी सर्वोत्तम सरकारी आणि प्रायव्हेट कॉलेजची एक पर्सनलाइज्ड लिस्ट तयार करेल आणि ती थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. आहे की नाही सोपं? यामुळे तुमचा वेळ वाचेल, गोंधळ दूर होईल आणि तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकाल. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आजच जाऊन तुमची लिस्ट मिळवा. तर मित्रांनो, मला आशा आहे की या व्हिडिओमुळे सरकारी विरुद्ध प्रायव्हेट कॉलेज हा तुमचा गोंधळ बराच कमी झाला असेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतंही कॉलेज 100% परफेक्ट नसतं आणि कोणतंही कॉलेज 100% वाईट नसतं. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत.
तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी, तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमच्या करिअरचे ध्येय या सगळ्याचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे. शेवटी निर्णय तुमचा आहे, कारण करिअर तुमचं आहे. विचार करा, माहिती मिळवा आणि मगच अंतिम निर्णय घ्या. आणि हो, मदतीला टेस्टवायझर तुमच्यासोबत आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना त्याची गरज आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.